आज चाकूर नगरीमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं जे विवाह सोहळा आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी आयोजित केला आणि त्या निमित्तानं मला इथं पाचारण करण्यात आलं। स्टेजवर बोलण्याची माझी पहिली वेळ आहे, परंतु आता बोलण्याची संधी त्यांनी दिलेली आहे। आम्ही महाराज लोक काय कुठली संधी सोडत नाही। मंचावर उपस्थित आदरणीय अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी संसद सदस्य गायकवाड साहेब, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख काटे साहेब, या नगरीचे सभापती साहेब, मंचावर प्रत्येकांचं नाव मला काही माहीत नसल्यामुळं मी आदरणीय मंच म्हणून आणि माझ्या समक्ष उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आणि जे आज कार्यक्रम संपन्न होतोय ते वधूवर, कारण भारत भूमी हे आध्यात्मिक भूमी आहे। भारत भूमीला साधू संतांचा वारसा लाभलेला आहे आणि या भारत भूमीमध्ये अशा पद्धतीचे पवित्र कार्य करण्यासाठी सुद्धा फार मोठ्या विचाराची श्रृंखला पाठीशी असावी लागते। कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये सामाजिक ऋण आहे, धार्मिक ऋण आहे, आई वडिलांचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, आणि या सगळ्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला असे काही धार्मिक कार्य करावे लागलेले आहेत। आणि कदापि अशा पद्धतीचे पवित्र कार्य केल्याशिवाय संसारामध्ये सुख शांती समाधान लाभणार नाही। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकांमध्ये समाजाला एक फार मोठा उपदेश केलेला होता। स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास। दुसऱ्यासाठी जगण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केलात तर परमेश्वर तुमच्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नातून यश प्राप्त होत राहते। आज या विवाह सोहळ्यानिमित्त मला बोलावलं। आदरणीय खंदारे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं नाव घेता घेता मी विसरलो। आणि अशाच पद्धतीचा भव्य आणि दिव्य विवाह सोहळा प्रति वर्षाला बालाजी पाटील चाकूरकर साहेब करतात। त्यांच्या राजकीय वाटचालीला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत। नववधूवरांना सुद्धा माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत। मी जास्त वेळ न घेता मी इथंच माझे 2 शब्द पूर्ण करतो। ओम श्री गुरु रामलिंगाय नमः।